पुंडलीकवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु समर्थ त्र्यंबकानंद महाराज की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। श्री गुरुदेव दत्त। क्षेत्र क्षेत्रज्ञ प्रकृती पुरुष। क्षेत्र 36 तत्वाचं म्हणजे 36 संघातानं बनलेलं आहे आणि विशेषतः क्षेत्र म्हणजे हे विकारी म्हणजेच नाशिवंत आहे। क्षेत्रज्ञ हाच ज्ञानवान आहे। क्षेत्र संघाताहून अत्यंत पवित्र असून निराळा आहे। क्षेत्राच्या होण्या जाण्याचा विकारांचा क्षेत्रज्ञाशी काही संबंध नाही। आता क्षेत्र सांगून झालं, क्षेत्रज्ञ सांगायचा आहे। मुख्यतः क्षेत्रज्ञ हा ज्ञानवानच आहे। आता दुसरी गोष्ट अशी की हे जे क्षेत्र आहे की ज्याचा संघात आपल्याला सांगितला आहे ते सगळे विकारी आहे, पण या क्षेत्र संघाताहून हा वेगळा आहे, पवित्र आहे आणि त्या क्षेत्राच्या ठिकाणी जे होणं जाणं आहे की जेव्हा त्याच्या ठिकाणी जो काही विकार आहे तो त्याच्याशी क्षेत्रज्ञाचा काही संबंध नाही। जे क्षेत्रज्ञ हा अविकारी आणि कसा आहे तर अविनाशी असा आहे, शिवाय तोच ज्ञानवान आहे। क्षेत्राला साक्षी रूपाने जाणणे आणि तादात्म्यतेने जाणणे त्याला जाणण्याचे असे 2 भाग पडतात। आता एवढंच झालं की क्षेत्राच्या ठिकाणी क्षेत्रज्ञ साक्षी रूपानं असून तो जर त्या ठिकाणचं जाणणं म्हणजे तो जर जाणत असेल म्हणजे साक्षी रूपानं जाणणं त्याचं जर असेल, एक झाला भाग। दुसरा तादात्म्यतेनं जाणणे हा दुसरा भाग। ह्याच्यातले जे 2 भाग पडले, कोणत्या प्रकाराने जाणतो, साक्षी रूपानं जाणतो का तादात्म्यतेनं जाणतो, यामध्ये विधिवृत्तीने जाणले असता, विद्यावृत्तीने जाणले असता त्या जाणण्याचे ज्ञेय आत्मा होऊन क्षेत्रधर्माचा अंगीकार करणार नाही। आता त्यात अगोदर जे सांगितलं की क्षेत्राला साक्षी रूपानं जाणणं, त्यालाच आता काय म्हणले की ते जे आहे ते विद्यावृत्तीनं जाणणे। विद्यावृत्तीने जाणलं तर तो साक्षी रूपानं जाणतो, त्या जाणण्याचे ज्ञेय आत्मा। म्हणजे आता ते जे त्याचं ज्ञान आहे ते ज्ञान कोणाला ज्ञेय ठरवतं तर आत्म्याला, आणि त्याच्यामुळं काय आहे की क्षेत्रधर्माचा अंगीकार तो काही करत नाही। क्षेत्राचे धर्म वेगवेगळे आहेत आणि अविद्यावृत्तीने जाणले असता तेच जाणणे अज्ञान या नावात पात्र होऊन जीवित्वाची सिद्धी होते। आता तिथंच मगाशी आपण एक पाहिला भाग कोणता तर विद्यावृत्तीनं पाहणं, आणि आता जे आहे त्या अविद्यावृत्तीने जर जाणलं तर तेच झालं अज्ञान, आणि त्या अज्ञानाचं हा जीव हा सिद्धी झाली। जीव हे काय अज्ञानाचं कार्य आहे, त्याच्यामुळं अज्ञानापासून जीव हे नाव त्या ठिकाणी आलं, जीवत्वाची सिद्धी तिथं होते। म्हणजे अज्ञान वृत्तीने ज्ञेय क्षेत्र समजले जाते। आता अगोदर काय झालं होतं, विद्यावृत्तीनं जाणलं तर ज्ञेय कोण होतं, आत्मा, आणि अविद्यावृत्तीनं म्हणजे अज्ञानाच्या वृत्तीनं जाणलं तर ज्ञेय कोण झालं, हे क्षेत्र। मग त्याच्या ठिकाणी क्षेत्रपणाचा हा अध्यास झालेला आहे। तर हेच आपण जसं क्षेत्रज्ञ जाणलं तसं आता ह्यातला दुसरा भाग ज्ञान। क्षेत्राला जाणणे हे जरी ज्ञान सदरात येत असले तरी
आत्मस्वरूपाचा विसर पडून क्षेत्रधर्माचा अंगीकार करणारे व दुःख सुख भोगणारे त्याला ज्ञान कसे म्हणावे? अगोदर काय झालं होतं, आपण ज्ञान हे कसं आहे तर क्षेत्रज्ञ क्षेत्राला जाणतो असं ठरवलं होतं. तेव्हा क्षेत्राला जाणणं ह्याला जर आपण ज्ञान म्हणत असेल तर मग हे जे ज्ञान आहे त्या ज्ञानाला आत्मस्वरूपाचा विसर पडला आहे आणि क्षेत्रधर्माचा त्याने अंगीकार केला आहे. त्याच्या ठिकाणी काय झालं की क्षेत्राच्या ठिकाणी होत असलेल्या अनेक प्रकारच्या खटपटीने दुःख सुख हे जे काही होईल ते परिणाम भोगावे लागतात. आणि मग असं जे काही परिणाम भोगणारं ज्ञान आहे त्याला ज्ञान कसं म्हणायचं? कारण त्याच्यामध्ये सुखदुःख भोगावं लागते. त्याचं कारण काय तर क्षेत्राचा त्याने अंगीकार केला आहे. केवळ आत्मसुखाचे ध्येय म्हणजे ज्ञेय ज्या ज्ञानाला दिसते त्यालाच ज्ञान म्हणावे असा सांगण्याचा भावार्थ आहे. मग आता त्याच्यानंतर ज्ञान म्हणजे कशाची व्याख्या झाली? केवळ आत्मसुख ते ध्येय किंवा ज्ञेय त्यालाच ज्ञान म्हणायचं, तेच ज्ञान आहे. याचा अर्थ वर जे काही क्षेत्राला अंगीकार करून जे म्हणतो ते ज्ञान नाही, त्याला म्हणायचं अज्ञान. आता आणि हेच ज्ञान आहे, याला ज्ञान म्हणावं. ज्ञान कशासाठी तर ते फक्त आत्मसुख किंवा आत्मा हेच ज्ञेय ठरवतं आणि त्याच्यासाठीच आहे. मग ते ज्ञेय ज्या ज्ञानाला दिसतं ते ज्ञान खऱ्या अर्थानं ज्ञान आहे. एरवी आपण दुसरं काय मनुष्य व्यवहारात सुद्धा मला ह्यातलं ज्ञान आहे, मला त्यातलं ज्ञान आहे म्हणत असतो. पण तो ह्यातला त्यातला ज्ञानी जरी असला तरी तो अज्ञानजन्य ज्ञानच आहे त्याचं. म्हणजे ते ज्ञान नाही, ते अज्ञानच आहे. पण आता ज्ञान म्हणतो म्हणून अज्ञानाच्या पोटातलं ज्ञान आहे. अज्ञानाच्या पोटातून ज्ञान जे असतं ते व्यावहारिक किंवा स्थूलमानानेच आहे, म्हणजेच ते अज्ञान आहे. कारण त्यांनी शरीराचा अर्थात क्षेत्राचा संबंध केला, क्षेत्राचा तादात्म्य धरलं आणि तिथून त्याचं सुरू झालं. मग हा जो काही ज्ञानी व्यवहारातलं मला सगळं कळतं असं म्हणणारा देहाला धरून म्हणतो मला कळतं, म्हणजे कळणं त्याचं कुठं आहे तर देहाला धरून अर्थात क्षेत्राला धरून. ह्यामुळं त्याला ज्ञान कशाला म्हणायचं? ते अज्ञानाचं आहे. आणि ज्याचं काय आहे आत्मा हेच ध्येय आहे किंवा ज्ञेय आहे, तो कोण आहे तर तेच ज्ञान जे आत्म्याला ध्येय ठरवून निघालेले त्यालाच ज्ञान म्हणायचं. आता ज्ञेय पाहू. आत्मवस्तूला ज्ञेय हे ज्ञान सापेक्षतेने नाव दिलेले आहे. वास्तविक एका चैतन्य वाचून दुसरे ज्ञानवान कोणीच नाही, ते स्वतःच ज्ञानस्वरूप आहे. त्या ज्ञानावर क्षेत्ररूप ज्ञेयाचा भ्रम झाल्याने क्षेत्ररूप ज्ञेयाचा त्याग करून स्वस्थानी रमावे यासाठी आत्मचैतन्य ज्ञेय ठरविले आहे. आता हे ज्ञेय हा जो शब्द आहे वास्तविक काय आहे की ज्ञान या शब्दामुळं ते सापेक्षतेने आला, नाहीतर ज्ञानच आहे सगळं. कारण एका चैतन्याशिवाय दुसरं काहीच नाही, चैतन्यच तेवढं ज्ञानवान आहे. पण या चैतन्याच्या ज्ञानवान रूपाला आम्ही विसरलो आणि हे सगळं जे आहे ते क्षेत्रालाच आम्ही ज्ञेय म्हणून बसलो. त्याच्यामुळं काय झालं की माऊली सांगतात की देहखंडा नाम आत्मा ईश्वर पाषाण प्रतिमा यया परोती प्रमा जाओ नेदी. म्हणजे त्यांनी काय केलं, देह हाच आत्मा आहे, देह क्षेत्र हाच आत्मा धारण केल्यामुळं त्याच्या दृष्टीने काय झालं तर क्षेत्र हेच ज्ञेय झालं. आणि म्हणून या आत्म्याला ज्ञेय नाव द्यावं लागलं, कारण ते ज्ञेय नसून आत्मचैतन्यच ज्ञेय आहे. आणि आत्मचैतन्य ज्ञेय ठरवून त्या ज्ञात्यानं आत्मचैतन्याचं ज्ञान घेत त्या ज्ञानानं या ज्ञेयरूपी आत्मचैतन्याला जाणावं म्हणून आहे. म्हणजे वास्तविक पाहता ज्ञाता ज्ञेय ज्ञान ही त्रिपुटी.
पण ज्ञाता आणि ज्ञान या दोघाच्या सापेक्षतेनं ज्ञेय नावे आलेले. तो काय आहे ते चैतन्यच आहे. पण जसं अज्ञानात देहाला बनत चालला ज्ञेय, मग ते ज्ञेय नसून आत्मचैतन्य ज्ञेय हे त्याला समजून द्यावं लागलं. आणि ते ज्ञान नसून आत्मचैतन्याला जाणणं हेच ज्ञान आहे. म्हणून हे ज्ञान ते ज्ञान पैगा बरवे, जरी मनी आथी आणावे, तरी संताया भजावे सर्वस. कोणतं ज्ञान? की जे ज्ञान आत्म्याला ज्ञेय समजते ते ज्ञान पैगा बरवे. ते नाही ना आता आपल्याजवळ. मग ज्यांना वाटलं की हे ज्ञान प्राप्त करून घ्यावं, त्याने कुणाकडे जावं लागेल? संताया भजावे, संताकडेच जावं लागेल. मग संताकडे जायचं झालं तरी द्या बरं आम्हाला, जसं किराणा दुकानात द्या 1 किलो साखर, 1 किलो शेंगादाणे असं म्हणायला सोपं पडतं. तसं द्या बरं ज्ञान सद्गुरूपुढं संतापुढं जाऊन नाही. मग तरी तनु मनु जीवे चरणाशी लागावे, अगरवाता करावे दास्य सकळ. तेव्हा तिथं जायचं असेल, इथं पैसे मोजावं लागतात, काय भाव असेल तसा. तिथं मात्र तन मन धन सगळं मोजावं लागतं. आणि मग अगरवाता करावे दास्य सकळ. दास्यत्व केल्याशिवाय ते ज्ञान मिळत नाही. हेच ज्ञान आहे. आता जसं आपण ज्ञान ज्ञेय ह्या गोष्टी जाणल्या, तसं याच अध्यायामध्ये अज्ञानसुद्धा सांगितलंय. तेव्हा आता अज्ञान पाहू. क्षेत्राला ज्ञेय ठरविणारे ज्ञानच आहे, म्हणून त्याला अज्ञान म्हणावयाचे आहे. आता त्यांनी काय ठरवलंय? मागच्या ह्याच्यात व्याख्या झालीची की क्षेत्राला ज्ञेय ठरवणारं ज्ञान. वास्तविक अज्ञान म्हणजे काहीच नाही असं नाही. अज्ञान म्हणजे काय? तर जे ज्ञान आहे त्या ज्ञानाचं काय आहे की उलट समजणं, हेच विपरीतपणा, उलटपणा आहे. मग आता त्यामुळं त्याला ज्ञानच आहे ते. पण ते ज्ञान जिथं ज्ञेय समजायला पाहिजे तिथं समजत नाही. मग कुठं समजतंय? क्षेत्राच्या ठिकाणी. म्हणून ते ज्ञान अज्ञानच आहे. ज्ञान हे निर्गुण निराकार असल्याने ते जेथे जेथे जाणावयास जाते तेथील धर्म ज्ञानावर प्रतीत होतात. आता त्याला चांगला खुलासा आपल्या ठिकाणी झाला आहे, मागच्या ह्याच्यात झालेलाच आहे तो, की ज्ञान हे कसं आहे? निर्गुण निराकार. त्यामुळं ते जेथे जेथे जाणावयास जातं तेथील धर्म त्या ठिकाणी प्रतीतीत होतात. जसं पाणी कसं आहे तर निर्गुण निराकार आहे. मग ते तुम्ही ज्या भांड्यात ओताल तसं दिसतं. उभ्या भांड्यात उभ्या आकाराचं दिसतं, पसरट भांड्यात पसरट आकाराचं दिसतं. कारण पाण्याला कशाचा आकार आहे? ते ज्या भांड्यात घालाल त्या आकारासारखं. तसं हे ज्ञान ज्याचा धर्म त्याच्यावर येतो त्याच्यासारखं प्रतीतीला येतं. वास्तविक काय आहे की ज्ञानाच्या ठिकाणी आपण पाहतो की सामान्य ज्ञान अज्ञानाच्या विरोधी नाही, तसं ज्ञान अज्ञानाच्या विरोधी नाही. मग तेच ज्ञान अज्ञान त्याच्यावर काय आवरण घालतं आणि आपल्या पुढे हे सगळं आहे आणि हेच सत्य म्हणायला लावतं, हेच ध्येय म्हणायला लावतं, हेच ज्ञेय म्हणायला लावतं. तेव्हा ज्या वेळेस त्या सगळ्या धर्माला सोडून ज्ञान केवळ आत्मस्वरूपालाच ज्ञेय म्हणेल, तेव्हा ते ज्ञान होईल. व त्याच्या जाणण्याशिवाय व्यवहाराची सिद्धी होत नाही. आता कुठेही झालं तरी हे ज्ञान असल्याशिवाय नाही. मागं आपल्याला विषय झाला आहे की नुसती वृत्ती त्या वस्तूपर्यंत जाऊन चालत नाही. वस्तूला प्रमेय म्हणलं आपण. प्रमेय जाणण्याकरता वृत्ती जायत नाही, तर तिच्याबरोबर काय जावं लागतं? ज्ञान जावं लागतं. म्हणजे त्याच्यामुळं काय आहे की वृत्ती व्याप्ती, वृत्तीनं त्या वस्तूला व्यापलं, तसं ज्ञानाने म्हणजे फलव्याप्ती, यानं व्यापावं लागतं. तेव्हा मग हे ज्ञान त्या वृत्तीतनं गेल्याशिवाय वस्तू कळाली, वस्तू दिसली, वस्तू पाहिली, ऐकली, काहीच म्हणता येत नाही. मग त्यामुळं प्रत्येक व्यवहारात ज्ञान हे बरोबर जातं. वृत्ती तिथं जाते, त्याच्याबरोबर कोण जातं? ज्ञानही जातं. मगच आपल्याला त्या वस्तूचा, त्या इंद्रियाचा व्यवहारद्वारे तसा तसा बोध होत असतो. आता त्याला उदाहरण दिलं. लोखंडाला आपण ऐरणीवर हातोड्याने बडविले
तरी पाहिजे तो आकार देणे घडत नाही. मोडून तोडून पडू लागतात किंवा चिरून भेगा पडू लागतात. ते लोखंड अग्नीत तापवून लाल केले तर लोण्यासारखे मऊ होते. जोपर्यंत अग्नीच्या संगतीत आहे तोपर्यंत त्याला वाटेल तसा आकार देता येतो. तो अग्नीने दिला, हा अग्नीला कर्तृत्व भाव आला. शिवाय लोखंडाच्या घणाचे टोले बसले म्हणजे घणाचा मार अग्नीला बसतो असा त्याच्यावर आरोप केला जातो. या सर्व गोष्टी भ्रमाच्या आहेत. त्याप्रमाणे क्षेत्र आणि ज्ञान या संयोगाचा भ्रमच आहे. आता हे ज्ञान एकरूप होऊन कार्य करतं, व्यवहार करतं, हे जे आपण आता पाहत आहोत त्याला उदाहरण दिलं की जसं लोखंड नुसतं ऐरणीवर घेऊन त्याच्यावर हातोडा घण मारलं तर ते एकतर चिरल, तुकडे पडेल, काही होईल. पण ते अग्नीच्या संगतीत लाल तापवलं आणि मग त्याला जर काय वरून घण किंवा हातोड्याने मारलं तर पाहिजे तसं वळण येईल. याचं कारण काय, तर त्या अग्नीमध्ये ते काय झालं, मऊ झालं. मऊ झाल्यामुळं ते आता पाहिजे तसं वळू लागलं. पण आम्ही त्याच्यावर आरोप केला की आता जे ठोके बसले ते अग्नीला बसले, अग्नीला हे ठोके बसले म्हणून हे लोखंड वळालं. आता हा काय भ्रम आहे. अग्नीचे आणि त्या लोखंडाचा संबंध आला, लोखंडाचं काम झालं आपल्याला पाहिजे तसं वळवण्याचं, पण अग्नीला ह्याच्यातलं काही नाही. तसं कुठलाही व्यवहार होताना वृत्ती आणि वृत्तीसह सगळं जे असणारं शरीर हे जरी कार्य करत असलं तर त्यात ज्ञान आहे, तसा ज्ञानावर आरोप झाला. पण ह्या सगळ्या गोष्टी कशा झाल्या, भ्रमानं झाल्या. याच्याशी ज्ञानाचं काहीच नाही. पण भ्रम मात्र काय करतो की आपण ज्ञानानंच हे सगळं केलं. मग आता त्याच्यामुळं हा ह्यातला ज्ञानी, तो त्यातला ज्ञानी, तो त्यातला ज्ञानी, ज्याच्या त्याच्या ठिकाणी काय आहे, ज्ञानाचं लागलं काही ना काहीतरी शिरकाव व्हायला. म्हणजे मग त्याच्यामध्ये काय आहे, आता काही असे असतात ज्ञानी की तुम्ही कोणाच्या घरी त्यांना जेवायला न्या, तो एक घास घेतल्याबरोबर सांगेल यांच्या घरात अमकं तेल वापरतात, हे ह्या तेलातनं हे बनलेलं आहे. कारण का, तर त्याला तेव्हा प्रत्येक तेलाचं जे काय चव आहे ती लक्षात आली, हे त्यातला ज्ञानी झाला. मग कोणी कशात आहे, कोणी कशात आहे, हे सगळं जरी असलं तरी हे व्यवहाराचं ज्ञान, त्या ज्ञानावर आलेले आरोप आहेत. वास्तविक सगळं जे काय आहे ते त्याच्या त्याच्या ठिकाणचं झालं. पण ज्ञान कशाचीच नाही, पण ज्ञान व्यवहार करताना एकरूप झालं आहे असं होतं, मग तो व्यवहार होतो. तेव्हा ज्ञानावर हे सगळे आरोप आले, हा भ्रम आहे. लोखंड आणि अग्नी यांचा संयोग होणे शक्य नाही. तसेच क्षेत्रज्ञाचा संयोग अशक्य गोष्ट आहे. आता जसं अग्नी आणि लोखंड यांचा तरी संयोग कसा होईल. जर अग्नीत तापवलेलं लोखंड काही थोड्या वेळानंतर थंड होतं, मग त्यातला अग्नी कुठे गेला, कारण त्याचा त्याच्याशी संबंधच नव्हता. मग हे जसं तिथं नाही तसं क्षेत्रज्ञाचा सुद्धा संयोग होत नाही, ती सुद्धा अशक्य गोष्ट आहे. परंतु ते सर्व विकार ज्ञानावरच आरोपित होतात. अशाच प्रकारचे हे आरोप आहेत. तेव्हा जसं तिथं अग्नीवर आरोप आला तसं प्रत्येक गोष्ट इंद्रियद्वारे करून इंद्रियानं केलेल्या व्यवहाराला आपण ज्ञानावरच आरोपित करतो आणि मग ज्ञान काय आहे, विकारी आहे असा त्याच्यावर आरोप येतो. अशाच प्रकारचे आरोप आहेत, त्यालाच अध्यास म्हणतात. कारणाध्यास व कार्याध्यास असे ज्ञानावरच व ज्ञानानेच अविद्यावृत्तीने आपणावर धारण केले. कार्याध्यासाच्या निवृत्तीत उपासनाकांड पुढचे 6 अध्याय झाले. आता एरवी काय आहे की ज्ञानावर अध्यास झाला. कसा झाला, तर कारणाध्यास. कारणाध्यास हाच मुख्य, त्याच्यापुढं कार्याध्यास किती असतात. कार्याध्यास लवकर निघेल, पण कारणाध्यास निघाल्याशिवाय कार्याध्यासाचे मूळ काय आहे निघणार नाही. मागं आपल्याला होऊन गेलं आहे की उपचार आणि दुसरं काय आहे उपाय, प्रतिबंध आणि उपाय, ह्या दोघांमध्ये
दोन्ही गोष्टी झाल्या तरच. नुसता उपाय झाला पण प्रतिबंध झाला नाही तर पुन्हा कधीतरी त्याच्या ठिकाणी उद्भवेल तो. तसं हे सगळे काय आहेत, त्याच्यामध्ये अविद्यावृत्तीनं त्याच्यावर आलेले आपण केलेले आरोप आहेत, म्हणजेच हे अध्यास आहेत. आता याच्यात कार्याध्यास जावा म्हणून काय केलेलं आहे, उपासना कांड सांगितलं. उपासना कांडने काय केलं की जे जे कार्याध्यास आहेत ते निघाले. अर्थात प्रत्येक गोष्ट मनुष्याच्या ठिकाणी कार्याध्यासाने कुठं बसते तर कर्तृत्व भावानं. कर्ता बांधला म्हणजे कार्याध्यासच घेतला का नाही, त्याने कार्याध्यास घेतो तेव्हा तिथं घालवण्याकरता संत महात्मे तुकोबारायंत्र अभंगात दिलंच की काही नाही तुम्ही नाहीत मग काय करा, घालोनी आभार राहिलो निश्चिंत. हे देवाचं आहे. किंवा दुसऱ्यांदा सांगितलं तुका म्हणे घालू देवावरी भार. म्हणजे काय झालं, हे तुम्ही करते नाहीत ते करताय. मग आता त्यात जे जे काय असल ते कसं आहे तर ईश्वर सत्तेत चालतं, तेव्हा करता होऊ नका. अर्थात कार्याध्यास दूर करण्याचा प्रयत्न केला. देखवी ऐकवी एक नारायण तयाचे भजन चुको नका. म्हणजे मग हे कार्याध्यास काढण्याकरता कितीतरी त्यांनी अभंगातून वेगवेगळ्या प्रकारानं समजून दिलं. आता त्याच्या पुढं जाऊन कारणाध्यास आहे तेच काढतात, पण कार्याध्यास निघतोही. कारणाध्यास जोपर्यंत निघत नाही तोपर्यंत पूर्णता शुद्ध होत नाही. म्हणजे हे मूल अज्ञान आहे, ते काढावंच लागतं. आता ज्ञानाने आपल्याच ठिकाणी रममान होऊन मुरून जावयाचे आहे. म्हणजे ज्ञानाने ज्ञेयाहून भिन्न न राहता ज्ञाता ज्ञान व ज्ञेय एकरूपच होणे हेच कर्तव्य आहे. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की ज्याच्या ठिकाणी ज्ञेयाशी एकरूप व्हायचं आहे, ज्ञेयात मुरून जायचं आहे, रममान व्हायचं आहे, त्याला क्षेत्राचं काय घेणं देणं आहे. त्याने क्षेत्राला ज्ञेय ठरवून त्या क्षेत्राचा सांभाळ करायचा, काय करायचं. त्याला जर काही ज्ञेय आत्मस्वरूपच आहे तर त्या ज्ञेयाकडं जाऊन आपलं त्याच्याशी एकरूप होणं हे त्याचा खरा अभ्यास आहे. म्हणून जो आत्मस्वरूप ज्ञेय असं ठरवतो तो ज्ञाता त्या ज्ञानानं म्हणजे ज्ञेयाच्या ज्ञानानं ज्ञेयाशीच एकरूप होतो. आता त्याच्यापासून तो भिन्न राहत नाही. हेच त्याचं काय झालं, मुख्य कर्तव्य झालं. म्हणजे त्याच्या ठिकाणी हे सगळं करण्याकरताच त्याला मिळालेलं आहे क्षेत्र मिळालं आहे त्या सगळ्या बाकीच्या गोष्टी करण्याकरता नाही. हे क्षेत्र मिळालं आहे ते कशाकरता, याच्याकरता. वास्तविक पाहता असं ठरलं जातं की जर ज्ञानेंद्रिये कर्मेंद्रिये हे सगळेच बाहेर ठेवायचेत. इंद्रिया चोरोनी जेवी तयासीच फावे. मग इंद्रियच दिली कशाला. इंद्रियाचं काय तर ज्या देहाला उपाधी मानायचं आहे त्या उपाधीच आलेल्याच आत्म्याला आपण भेट घ्यायची. म्हणून उपाधीचा सांभाळ करण्याकरता आहे. उपाधीच्या सांभाळण्याबरोबर जसं मागच्या याच्यात ज्ञानाच्या सदरात झालं की जसं प्रमाता प्रमाणद्वारे प्रमेयाचं ज्ञान करून घेतो तसं ज्ञान करण्याची रीत आहे. फक्त ते बाह्य अंग आहे, इथं अंतरांग आहे, इथं प्रमाणाशिवाय ज्ञान आहे. मग व्यवहार एक दाखवला की हे व्यवहार तुम्ही करताना आता तसाच आहे पण इथं प्रमाण नाही, म्हणजेच इंद्रिय नाहीत. हे शिकवण्याकरता ह्यांना घेतलं. आणि हे जे काही सगळंच आहे याच्यामुळं काय झालं, आत्मस्वरूपाचा वियोग होतो. आत्मस्वरूपाला विसरतो मनुष्य आणि बाहेरचं सगळं जे असेल त्याचं स्मरण करत राहतो. मग त्याच्या स्मरणात सुख नाही हे ज्याला कळतं तो वियोगापासून इकडचा संयोग कधी होईल याचा विचार करतो आणि मग त्या ज्ञेयाला भेटायला जातो. म्हणजे याचाच अर्थ ज्याला आपल्याला नितांत सुख निरतिशय सुख पाहिजे असं वाटत असतं तोच ज्ञाता ज्ञेयाची भेट घेऊन ज्ञेयाशी एकरूप होतो. परमानंद रूप ज्ञेयाचा जाणता मी आहे. मी परमानंद भोगता आहे ही जाणीव फक्त ज्ञेयाहून ज्ञात्याला भिन्न करते.
वास्तविक ज्ञानकला एकाचीच असून भिन्नत्वाचा म्हणजे द्वैतपणाचा भोग हाच ज्ञानाच्या अंगी अज्ञानाचा अंश किंवा उणेपणा आहे. एकरूप होणं एक भाग झाला. आता दुसरा भाग असा आहे की परमानंद रूप ज्ञेयाचा जाणता मी आहे. हे काय झालं, त्याला कळायला लागलं. मी परमानंद भोगतो ही जाणीव फक्त ज्ञेयाहून ज्ञात्याला भिन्न करते. मग हे कधी होईल तर त्रिपुटी असेल तेव्हा. त्रिपुटीत ज्ञाता आहे, ज्ञेय आहे आणि ज्ञाता आपल्या ज्ञेयानं काय करतोय तर ज्ञेयाला जाणतोय. ज्ञेय कसं आहे आता तर ज्ञेय परमानंद रूप आहे आणि त्या परमानंदाचा भोग कोण भोगतो, हा ज्ञाता भोगतो. म्हणजेच काय झालं, तो परमानंदापेक्षा वेगळा राहिला आणि तो वेगळा राहिला हेच त्याच्या ठिकाणचं काय भिन्नत्व आहे. आता ते सांगतात की त्या भिन्नत्वानं ज्ञाता आणि ज्ञेय हे जे दोन आहेत तेवढं द्वैत आहे आणि ते द्वैत आहे तेवढंच ते त्या ठिकाणी अज्ञानाचा अंश आहे. अजून जेवढं द्वैत आहे ते कशामुळे तर अज्ञानाचा अंश आहेच. म्हणजे जर ज्ञानस्वरूप झाला आणि परत त्याच्या ठिकाणी मी परमानंदाचा अनुभव घेणारा, मी ज्ञाता परमानंदाला मी जाणलं असा म्हणायला लागला की एवढं तेवढं तरी अज्ञान त्याच्याजवळ आहेच. म्हणून काही ग्रंथामध्ये अहम ब्रह्मास्मी असं स्फुरण होणं सुद्धा त्या ठिकाणी दोष दाखवला. हे सुद्धा तुझा दोषच आहे अजून. मग त्याच्यामुळं जनकराजाच्या सभेत कोण ब्रह्मज्ञानी असा विषय निघाला. आता ज्याला ज्याला कळत होतं आणि तो जर उठून उभा राहिला असता मी ब्रह्मज्ञानी तर त्याच्यात दोषच आला की मी ब्रह्मज्ञानी कसं म्हणतो. तो जर ब्रह्मज्ञानी असेल तर ब्रह्माशी एकरूप आहे, एकरूप होऊन भिन्न झाला म्हणतोय ना मग मी ब्रह्मज्ञानी, म्हणून दोष येईल. कळत असून सुद्धा कोणाला बोलता आलं नाही आणि शेवटी हा दोष अंगावर घेऊन याज्ञवल्क्यांनी सांगितलं मी ब्रह्मज्ञानी. म्हणले तुम्ही दोषी झाला. मग नाही पण कसं सांगायचं, मग हे सांगताच येतं अनिर्वाच्य असलेला शब्दात आणल्याशिवाय कसं सांगू, म्हणून मी बोललो. म्हणजे हे जे काय आहे हे द्वैताचा एवढा तेवढा भाग तरी तिथे निर्माण झाला तरी अज्ञानाचा अंश तिथं राहतोच. ज्ञानाच्या अंगी अज्ञानाचा अंश किंवा उणेपणा आहे. म्हणजे तिथं अज्ञानाचा अंश राहिला अर्थात तेवढा उणेपणा राहिला. म्हणून ज्ञेय हा ज्ञात्याच्या ठिकाणी एकरूप होण्याचं ठिकाण आहे. ज्ञाता ज्ञेयाशी एक झाला पाहिजे. जोपर्यंत त्याच्या ठिकाणी ज्ञेयाचं काय काय स्वरूप आहे लक्षण आहे हे शोधणं चाललंय तोपर्यंत ज्ञाता बाजूला आहे. एकदा शोधून एकरूप झाला आणि परत अजून दूर राहून त्याला जाणू लागला की पुन्हा त्याच्या ठिकाणी अज्ञानाचा अंश उभा राहतो. म्हणजे तेवढं त्याच्या ठिकाणचं उणेपणा असतं. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु समर्थ त्र्यंबकानंद महाराज की जय. मावली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. श्री गुरुदेव दत्त.